तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास कधी धरायचा, कधी सोडायचा, त्याचबरोबर कोणकोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत आणि उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा म्हणजे आपल्याला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल। माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते। तर यावर्षी बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीचे व्रत केले जाणार आहे। तर या दिवशी भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून व्रत केले जाते। महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्यामुळे जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते। या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे सर्वत्र महाशिवरात्रीला उपवास केला जातो, पण खरं तर शरीर शुद्धीकरणासाठी उपवास केले जातात। तर महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीप्रमाणे पूर्ण 24 तासासाठी केला जातो। आता हे व्रत कसं केलं जातं, तर हे व्रत 3 प्रकारे केलं जातं। एक म्हणजे निर्जळी म्हणजे कडक उपवास। तर या व्यक्ती दिवसभरात पाण्याचा थेंबही घेत नाहीत, असा उपवास म्हणजेच निर्जळी उपवास। पण हा उपवास ज्यांना शक्य आहे त्यांनीच करावा, अन्यथा एवढं कडक व्रत करण्याची काही आवश्यकता नाही। आणि दुसरं म्हणजे फलाहारी व्रत, म्हणजे बरेच जण या व्रतामध्ये या उपवासामध्ये दूध आणि फळे याचा समावेश करतात। शेंगदाणे, तळलेले चिप्स, उपवासाचे पदार्थ जे काही असतील तर ते खाऊन सुद्धा हा उपवास केला जातो। आणि तिसरं म्हणजे असं सांगितलं जातं की या उपवासाला शक्यतो मिठाचं सेवन करू नये, म्हणजे आपलं समुद्री मीठ असतं तर ते या उपवासाला चालत नाही असं म्हणतात। पण अनेक जणांना हे सुद्धा जमत नाही, म्हणजेच बिना मिठाचे पदार्थ खायला बऱ्याच जणांना जमत नाही, तर त्यांनी शक्यतो सैंधव मिठाचा वापर करावा। ते थोडं गुलाबी रंगाचं असतं, ते तुम्ही उपवासाला खाल्लं तरीही चालू शकतं। उपवास करताना मात्र आपण शरीर शुद्धीसाठी उपवास करतो, पण आपलं मनही या दिवशी तेवढंच स्वच्छ असणं गरजेचं आहे। चांगले विचार आपल्या मनामध्ये असणे गरजेचे आहेत, म्हणजे या दिवशी आपलं आचरण हे चांगलं असावं। कोणाशीही वादविवाद, शिव्याशाप अशा गोष्टी करू नये, कोणाशीही भांडण करू नये। तर या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे, गोड बोलावे। उलट या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त वेळ शिवाच्या ध्यानधारणेमध्ये घालवावा, मंत्र जप करण्यात घालवावा। असं केल्याने महादेव तुमच्यावरती लवकर प्रसन्न होतील। उपवासाच्या दिवशी आपल्याला नेहमीपेक्षा थोडं आणि सात्विक अन्न घ्यायचं आहे, कारण काही उपवास असे आहेत की जे दुसऱ्या दिवशी सोडले जातात, जसे की हरतालिकेचा उपवास असेल, एकादशीचा असेल किंवा महाशिवरात्रीचा असेल। तर हे उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडतो, त्यामुळे या दिवशी कमी प्रमाणात आणि पचायला हलके असे पदार्थ आपण खावेत, कारण उपवास करणे म्हणजेच पोटाला आराम देणे। त्यामुळे शक्यतो आपण कमीत कमी आणि हलके पदार्थ खाण्यावर भर द्यावा। त्यातल्या त्यात तुम्ही खजूर, राजगिरा, रताळे, सुकामेवा, फळे अशा पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करावा, किंवा मग तुम्ही फळांचा रस किंवा नारळ पाणी यांचा सुद्धा तुम्ही आहारामध्ये समावेश करू शकता।